नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत बोट अँड स्ट्रीम, नाव आणि प्रवाह हा टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, जी आपली 4 जूनला होऊ घातलेली आहे परीक्षा. सोबतच तुमची मागणी होती की बोट अँड स्ट्रीम या टॉपिकवर एखादं यूट्यूब सेशन व्हावं. सो त्या अनुषंगानेच आजचं आपलं हे सेशन आहेत. या सेशनमध्ये आपण सुरुवातीला कन्सेप्ट जाणून घेणार आणि देन हळूहळू आपण आपले त्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करणार. राईट, बोट अँड स्ट्रीम या कन्सेप्टवरच आधारित असतात एस्क्युलेटरवरचे प्रॉब्लेम. सो ते प्रॉब्लेमसुद्धा आपण बघूया आजच्या या सेशनमध्ये. ओके, चला मग आपण आपल्या या टॉपिकला सुरुवात करूया. राईट, बोट अँड स्ट्रीम, नाव आणि प्रवाह म्हणतोय आपण याला. स्ट्रीमला आपण करंट पण म्हणतोय बरं का, नाव आणि प्रवाह. एक्झॅक्टली. तर इथून हे एक अशी आपली एक नदी आहेत, बरोबर आहेत. नदीचं थोडंसं आकार, आणि ही नदी या डायरेक्शनने फ्लो होत आहेत. राईट, आता मी जर म्हटलं की हे गोदावरी नदी आहेत आपली, बरोबर आहेत. ही आपली गोदावरी नदी आहेत आणि गोदावरी नदीचा उगम नाशिक, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे होतो. आणि समवेअर मी म्हटलेलं आहे की ते एखादं प्लेस असेल आपलं नांदेड. एक्झॅक्टली, आपण एक प्लेस कन्सिडर करतो आहेत ए अँड बी नावं घेतल्यापेक्षा. ठीक आहे, त्याच्यापेक्षा हे चांगलं राहील, नाव चांगले राहील गावाचे आपल्या. ओके, चला आता इथे ही जी नदी वाहते आहेत, आता मी जर इथे बॉल टाकतो आहेत नाशिकच्या एका पॉईंटवर, मी इथे असा एक बॉल सोडलेला आहे त्या नदीमध्ये, आणि हा बॉल तुम्हाला काही वेळानंतर नांदेडला दिसेल. बॉलला तर स्वतःचा वेग नाही आहेत, म्हणजेच काय आहेत, नदीच्या प्रवाहाला वेग आहेत. राईट, नदीच्या ज्या धारेला वेग म्हणता येईल आपल्याला इथे, बरोबर आहेत. ओके, त्याला काय म्हणता येईल, प्रवाहाचा वेग. म्हणजे नदीला स्वतःचा एक वेग असतो. एक्झॅक्टली, ठीक आहे. त्याच्यानंतर मी जर म्हटलेलं आहे की इथे एक नाव आहेत आणि या नावेने आपल्याला नांदेडला यायचं आहे. नावेला स्वतःचा सुद्धा वेग असतो. जसं की आता इथे एखादं आपण तळं काढतो आहेत. राईट, हे अशा पद्धतीचं तळं आहेत. याच्या कन्सेप्ट फार महत्त्वाच्या आहेत. एकदा कन्सेप्ट समजली की बाकी सर्व सोपं आणि सरळ आहेत. तळ्यामध्ये पाणी कसं असतं, स्थिर असतं, थांबलेलं असतं. एक्झॅक्टली, ठीक आहे. आता या बोटेने आपल्याला इथपर्यंत जायचं आहे. या नावेने आपल्याला या तीरावर जायचं आहे. हे ए लोकेशन आहेत आणि हे बी लोकेशन आहेत. बी लोकेशनवर जायचं असेल तर पाण्याला तर वेग नाहीच आहेत, म्हणजे बोटीचाच वेग आहेत. एक्झॅक्टली, इथून कन्सेप्ट काय येते की नावेचा शांत पाण्यातील वेग, स्थिर पाण्यातील वेग. स्थिर पाण्यातील वेग, बरोबर आहेत. ठीक आहे. आता मी जर म्हटलेलं आहे की नाशिकवरून आपल्याला नांदेडला जायचं आहे गोदावरी रिव्हरनी, आणि इथे एक आपली ही नाव आहेत. या नावेला स्वतःचा तर वेग आहेच, परंतु प्रवाहसुद्धा मदत करत आहेत. आलं का लक्षात? प्रवाहसुद्धा मदत करत आहेत नांदेडला पोहोचवण्याकरता. आणि वेग कसा होतो आहे, वेग वाढतो आहेत. याला काय म्हटलं गेलेलं आहे, याला म्हटलं गेलेलं आहे इंग्लिशमध्ये डाऊनस्ट्रीम स्पीड, आणि मराठीत म्हणतात प्रवाहाच्या दिशेचा वेग. प्रवाहाच्या दिशेचा वेग. एक्झॅक्टली. आता डाऊनस्ट्रीम स्पीड और प्रवाहाच्या दिशेचा वेग जर आपल्याला कॅल्क्युलेट जर करायचा असेल तर ऑब्विसली बोटीचा वेग असतोच, नो डाऊट. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवाहाला सुद्धा वेग असतो, आणि प्रवाहाच्या वेगासाठी मी यस कन्सिडर करतो आहे, म्हणजे बी प्लस यस, बोट आणि स्ट्रीम. एक्झॅक्टली, नावेचा स्थिर पाण्यातील वेगला बी कन्सिडर करणार आणि प्रवाहाच्या वेगला यस कन्सिडर करणार. म्हणजेच काय येतोय आपला बी प्लस यस, बोट अँड स्ट्रीम. बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. आता इथे जर आपल्याला एक कन्सेप्ट आणखी आलेले आहे, इथे प्रवाहाच्या दिशेचा जर वेग जर कळायचा असेल, प्रवाहाच्या दिशेचा वेग, नावेच्या प्रवाहाचा दिशेचा वेग, तो काय येणार बी प्लस यस, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. आता सपोज हीच नाव आहे आपली, ही इथे नांदेडवरून आपल्याला नाशिकला यायचं आहे. एक्झॅक्टली नांदेडवरून आपल्याला नाशिकला यायचं आहे. तर त्या केसमध्ये काय करतायत, त्या केसमध्ये पाणी अशा रीतीने फ्लो होत आहेत
आणि आपल्याला अशा रीतीने इकडे यायचं आहे. म्हणजेच काय म्हणून राहिलेलं आहे की हा जो प्रवाह आहे हा अपोज करतो आहे कशाच्या स्पीडला, या नावेच्या वेगाला. म्हणजेच काय होणार की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जर आपल्याला यायचं असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जर आपल्याला यायचं असेल, विरुद्ध दिशेचा वेग तो किती असणार, b मायनस एस. एक्झॅक्टली, कारण जो प्रवाह आहे तो काय करतोय, तो आपल्याला अपोज करत आहे. तेच जर आपण प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल तर आपल्याला प्रवाह सपोर्ट करतो आहे, आपला वेग वाढवतो आहे. कारण आपल्या बोटीला तर स्वतःचा वेग आहेच आणि प्रवाहाचा सुद्धा वेग आहे. त्याच्यामुळे आपण कमी वेळामध्ये नांदेडला पोहोचून जाऊ. ठीक आहे, म्हणजे याला कमी वेळ लागेल. आणि तेच जर आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर येत असेल, म्हणजे नांदेडवरून जर आपण नाशिकला जर जात असेल तर त्या केसमध्ये जो प्रवाह आहे तो काय करतो आहे, अपोज करतो आहे. म्हणून आपण b मायनस एस. आणि या केसमध्ये टाईम जरा जास्त लागतो आहे, या केसमध्ये टाईम कमी लागतो आहे. कारण इथे प्रवाह मदत करतो आहे तर इथे प्रवाह विरोध दर्शवित आहेत, विरोध करतो आहेत आपल्या वेगासाठी. ठीक आहे, सो हे काय झालेलं आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि हा आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. याला म्हणतोय आपण डाऊनस्ट्रीम स्पीड. या याच्यातल्या बेसिक कन्सेप्ट आहेत या चॅप्टरमधल्या, डाऊनस्ट्रीम स्पीड आणि हा काय आहे आपला अपस्ट्रीम स्पीड, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. दोन्ही भाषेमध्ये सांगण्यामागचा उद्देश आहे की याचे जे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असेल तर इंग्लिशमध्ये जरा जास्त अवेलेबल आहेत कम्पॅरेटिव्हली मराठी माध्यमच्या पुस्तकांमध्ये पेक्षा. ठीक आहे, त्याच्यापेक्षा इंग्लिशचे जे पुस्तकं आहेत त्या बुकमध्ये भरपूर सारे प्रश्न तुम्हाला याच्यावर मिळून जातील आणि तेच प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये तर डिस्कस करणार आहोत. राईट, ठीक आहे, चला. अशा पद्धतीचं आपली ही कन्सेप्ट होती डाऊनस्ट्रीम स्पीड प्लस अपस्ट्रीम स्पीड. कधी कधी काय होतं की तुम्हाला डाऊनस्ट्रीम स्पीड देण्यात येतं, अपस्ट्रीम स्पीड देण्यात येतं, म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. त्या केसमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायला लावतात की बाबा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे, नावेचा स्थिर पाण्यातील वेग किंवा प्रवाहाचा वेग किती आहेत. म्हणजे एकतर बीची व्हॅल्यू काढायला सांगतात किंवा एसची व्हॅल्यू काढायला आपल्याला तिथे सांगितल्या जाते. फार सोपा आणि सरळ आहेत. बस या दोन तीन गोष्टी जर तुमच्या लक्षात आलेल्या असेल की बी प्लस एस, बी मायनस एस, बी आणि एस, स्थिर पाण्यातील नावेचा वेग किंवा शांत पाण्यातील नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग. एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की जर आपल्याला नांदेडला जर जायचं असेल, नाशिकवरून नांदेडला जर जायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला प्रवाह सपोर्ट करतो आहेत. राईट, प्रवाह काय करतो आहेत, मदत करतो आहेत नांदेडला पोहोचवण्याकरता. म्हणजे आपला स्पीड काय करतो आहेत, इन्क्रीज करतो आहेत, टाईम आपला डिक्रीज होत आहेत, टाईम आपल्याला कमी लागतो आहे. ऑब्व्हियसली नांदेडवरून जर आपल्याला नाशिकला यायचं असेल तर त्या केसमध्ये स्पीड काय करतो आहे, डिक्रीज होतो आहे, त्यामुळे टाईम जास्त लागतो आहे. बस एवढं आणि सोपं आणि सरळ आहे. ठीक आहे, बी प्लस एस, बी मायनस एस ही गोष्ट एक लक्षात ठेवा. हे आहेत आपल्या याच्यामधले व्हेरिएबल बी एस आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहेत. डाऊनस्ट्रीम स्पीड म्हटलं की नाशिक टू नांदेड प्रवाहाच्या दिशेचा वेग, अपस्ट्रीम स्पीड म्हटलं की नांदेड टू नाशिक असं समजून जायचं. ओके, ठीक आहे, चला आता सुरुवात करूया आपण आपल्या या प्रश्नाला. आणि सेम हेच इस्क्युलेटरवरचे प्रॉब्लेम ज्या पद्धतीने आता इस्क्युलेटर अशा रीतीनं आता इस्क्युलेटरचा जो फ्लो आहे तर मी म्हणेल की तुम्हाला आता अशा रीतीचा इस्क्युलेटरचा आपला फ्लो आहे. या रीतीने इस्क्युलेटर वर जाते आहेत, बरोबर आहेत, आणि तुम्ही इथे उभे आहात. तर त्या केसमध्ये तुम्ही असं चालत असाल आणि इस्क्युलेटर पण वर जात असेल तर तुम्ही कमी ड्युरेशनमध्ये जाल. एक्झॅक्टली, म्हणजे तुमच्या याला काय करताय, सपोर्ट करतो आहेत. आणि इन केस सपोज तुम्ही इस्क्युलेटर या डायरेक्शनने आहात आणि तुम्ही या डायरेक्शनने चालत येत आहात, त्या केसमध्ये काय होत आहेत, विरोध दर्शविला जात आहेत. राईट, तुम्ही इथे आहात आणि एस्केलेटरचा जो फ्लो आहे तो अशा रीतीचा आहे, तुम्हाला इकडे यायचं आहे, बरोबर आहेत. त्या केसमध्ये तुमचा वेग काय होणार, कमी होणार. आणि तेच जर तुम्ही इकडून चालत गेले इकडे एस्केलेटरवर, एस्केलेटरची डायरेक्शन पण तेच आहेत आणि तुम्हाला पण तिकडेच जायचं आहे आणि तुम्ही या एस्केलेटरवर चालत आहात, त्या केसमध्ये तुमचं ऑटोमॅटिकली स्पीड वाढून जाणार. दॅट्स इट, नथिंग एल्स. ओके, चला प्रश्नाला सुरुवात करूया आपण. बघा, जी आपली 4 जूनला परीक्षा आहेत राज्यसेवा, त्याकरिता आपल्या ह्या टेस्ट सिरीज आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा करता. आणि या टेस्टमध्ये मी सीसॅट या पेपरमध्ये मॅथ्सचं अनालिसिस देतो. राईट, ही जी टेस्ट सिरीज आहेत हे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपला उपलब्ध आहेत. विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप गुगल प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतर 2-3 ॲप सजेशनमध्ये येतील. त्यापैकी एज्युकेशन ट्री मीडिया हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यासोबतच माझ्याकडून जर तुम्हाला गणित शिकायचं असेल तर हा आपला गणिताचा कोर्स आहे आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपलाच उपलब्ध आहेत. राईट, चला आपण सुरुवात करूया आपल्या या प्रश्नांना.
स्थिर पाण्यात बोटीचा वेग 7 किलोमीटर प्रति तास आहे. जर प्रवाहाच्या दिशेने प्रवास केल्यास वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाचा वेग किती आहे? बघा, आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, स्थिर पाण्यात बोटीचा वेग 7 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहेत? 7 दिलेली आहेत. एक्झॅक्टली 7 किलोमीटर प्रति तास पर आवर. त्याच्यानंतर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे नाशिक टू नांदेड आपल्याला प्रवास करायचा आहे. तर म्हणजेच काय येणार, बी प्लस एस इक्वल टू वेग किती आहेत? 10 किलोमीटर प्रति तास आहेत. बरोबर आहेत, 10 किलोमीटर प्रति तास आहेत. तर प्रवाहाचा वेग किती आहे? म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे ती कशाची फाइंड आउट करायची आहे? एस इक्वल टू वॉट? स्ट्रीमचा वेग किती असणार? स्ट्रीमची स्पीड आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर तुम्हाला बीची व्हॅल्यू इथे दिसत आहेत 7. यस 10 मध्ये 7 असणारच ऑब्विसली. तर एस इक्वल टू काय असणार? एस इक्वल टू 3 किलोमीटर प्रति तास. झालं, सोपं आणि सरळ आहेत. काही कठीण आहे तर त्यामध्ये अजिबातच नाही. तुम्ही इथे एक प्लेस करू शकता. बीच्या ठिकाणी 7 प्लस एस इक्वल टू 10. सो एस इक्वल टू 10 मायनस 7. एस इक्वल टू किती येणार? 3 किलोमीटर पर आवर. करायची काही गरज नाही, परंतु ज्यांना लागतात त्यांच्यासाठी ही गोष्ट समजून सांगितली. एनिवे, चला असो, समजलं असेल हे एवढं. बी प्लस एस म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग आहेत आणि आपल्याला बीची व्हॅल्यू दिलेली आहे, एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, जी आलेली आहे 3 किलोमीटर प्रति तास. नेक्स्ट क्वेश्चनला वळूया. प्रयत्न करतो की फास्ट होणार नाहीत, कारण तुमच्या कमेंट्स असतात की सर खूप फास्ट शिकवतात. ठीक आहे. जेव्हा स्थिर पाण्यात बोटीचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असेल आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असेल, तेव्हा बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करायचा असल्यास वेग शोधा. बघा, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर म्हणजे नांदेडवरून जर नाशिकला जर यायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला काय होणार, प्रवाह अपोज करत आहेत. बोटीच्या वेगाला प्रवाह काय करतो आहेत, विरोध दर्शवित आहेत. म्हणून बी मायनस एस यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, अपस्ट्रीम स्पीड. अपस्ट्रीम स्पीड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. सो आपल्याला इथे बीची व्हॅल्यू दिलेली आहेत का? प्रवाह स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती आहेत? बोटीचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. एक्झॅक्टली जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हे आपलं स्थिर पाणी आहेत, तळ्यातलं एक पाणी आहेत आणि तळ्यातल्या पाण्यामध्ये आपल्याला ए या लोकेशनवरून बी या लोकेशनवर जायचं आहे. तिथं आपली बोट आहेत. या बोटीने आपण इथपर्यंत प्रवास करायचा असेल तर बोटीला स्वतःचा वेग वापरावा लागणार. बरोबर आहे, तसं तर बोट जाणार नाही आहेत आणि पाणी तर मदत करत नाही आहे त्याला तिथपर्यंत फ्लो होण्याकरता. सो यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, स्थिर पाण्यातील बोटीचा वेग. ओके, ठीक आहे, चालेल. चला, बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाचा वेग दिलेला आहे म्हणजे एसची व्हॅल्यू दिलेली आहे 2 किलोमीटर प्रति तास. सो आता इथे काय येणार, आपल्याला अपस्ट्रीम स्पीड करायची आहेत, राईट. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग करा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करायचा असल्यास तर वेग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तो वेग किती येणार, 4 मायनस 2 इक्वल टू 2 किलोमीटर प्रति तास. सो आन्सर ऑप्शन क्रमांक सी काय असणार, आपला आन्सर असेल. ठीक आहे. आणि अशाच लेवलचे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेमध्ये विचारले गेलेले होते. तेव्हा पेपरची लेवल थोडी सोपी होती, परंतु याच्यावर टफ लेवलवरचे पण प्रॉब्लेम, मॉडरेट लेवलवरचे टफ नाही म्हणता येईल, मॉडरेट लेवलवरचे प्रॉब्लेमसुद्धा मी याच्यात डिस्कस घेतलेले आहेत. ठीक आहे, डिस्कस करणारच होतो आपण पुढे. बघा, स्थिर पाण्यात माणसाचा पोहण्याचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असेल तर माणसाचा प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग काय असेल? आता नाशिक टू नांदेड आपल्याला प्रवास करायचा आहे. आला का लक्षात? नाशिक टू नांदेड म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर आपला स्पीड काय होतो? बोटीचा तर स्वतःला वेग असतोच, परंतु प्रवाहसुद्धा आपल्याला नांदेडला पोहोचवण्याकरता मदत करतो आहे. म्हणजेच बी प्लस एस काय बनणार, आपला प्रवाहाचा दिशेचा वेग. ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग यालाच काय म्हणतोय आपण, डाऊनस्ट्रीम स्पीड. डाऊनस्ट्रीम स्पीड इंग्लिशमध्ये सांगायचं झाल्यास. आणि स्थिर पाण्यात माणसाचा पोहण्याचा जो वेग आहे, आता माणूस म्हटलेला आहे म्हणून यम घ्यायची काही गरज आहे का? एकच व्हेरिएबल ठेवायचं. बी हा आपल्याला माहिती आहे की बी हा आपला बोट असेल, माणूस असेल, जो काही असेल तो बी असणार. आणि यस काय असणार? यस आपल्यासाठी नेहमी काय असणार? स्ट्रीम असणार, करंट असणार, नदीचा प्रवाह असणार. आला का लक्षात? ठीक आहे. सेम एस्क्युलेटरच्या बाबतीत सुद्धा स्थिर पाण्यात तुमचं एस्क्युलेटर जर स्थिर असेल त्या केसमध्ये तुमचा चालण्याचा वेग
आणि एस्क्युलेटर सुरू असताना तुमच्या एस्क्युलेटर सपोर्ट करत आहेत, म्हणजे तिथे आपण चालण्याचा वेगळा बी घेणार आहोत आणि एस्क्युलेटरचा जो फ्लो आहे त्याच्या वेगळा यस घेणार आहोत. आणि बी प्लस यस आपल्याला एस्क्युलेटरच्या दिशेने प्रवास करायचा आहे, एस्क्युलेटरच्या दिशेने चालत जायचं आहे. त्या केसमध्ये बी प्लस यस हा बनणार आपला डाऊनस्ट्रीम स्पीड आणि अपस्ट्रीम स्पीड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, एस्क्युलेटरच्या विरुद्ध दिशेने आपल्याला एस्क्युलेटर ज्या रीतीने फ्लो होत आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल तर बी मायनस यस. एक्झॅक्टली. ठीक आहे, व्हेरिएबल चेंज करायचे नाही आहेत, फक्त एक लक्षात घ्यायचं की बी कशासाठी आहेत, यस कशासाठी आहेत, एवढंच लक्षात घ्यायचं, बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. ओके, चला. बीचं व्हॅल्यू किती आलेली आहेत? बीची व्हॅल्यू दिलेली आहेत 12 किलोमीटर प्रति तास. नाहीतर तुम्ही म्हणाल की बीच्या ऐवजी मॅन घ्या सर, एम घ्या, तसे घेऊ शकता, नो डाऊट. त्याच्यानंतर यसची जी व्हॅल्यू दिलेली आहे, जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असेल तर तो आहे 4 किलोमीटर पर आवर. एक्झॅक्टली. आता इथे जर करतो आहे बी प्लस 4 इक्वल टू किती येत आहेत? 16 किलोमीटर प्रति तास. हा काय असणार आपला डाऊनस्ट्रीम स्पीड. ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग. आला का लक्षात? आणि आपल्याला किती? 16 किलोमीटर प्रति तास हा येणार आपला आन्सर. ओके, ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. एक नाव 42 मिनिटांमध्ये 14 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते. प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असल्यास स्थिर पाण्यात नावेचा वेग किती असेल? बघा, अशा रीतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मिनिटामध्ये टाईम दिलेला आहे, घाबरून जायचं का? अजिबातच नाहीत. हा महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ही गोष्ट इथे एक कन्सेप्ट लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहेत? कन्सेप्ट आपला माहिती आहेत की हे सर्व जे आपला बोट अँड स्ट्रीम हा जो चॅप्टर आहे हा टाईम डिस्टन्स स्पीडवरच आधारलेला आहे. एक्झॅक्टली, नो डाऊट. इथपर्यंत कुणालाही डाऊट नसणार, कारण आपण टाईम डिस्टन्स स्पीड हे लेक्चरसुद्धा बघितलेलं आहे. टाईमवरचे जे चॅप्टर आहेत ते डिस्कस केलेले आहेत. टाईमवरचे चॅप्टर कुठले आहेत? टाईम अँड वर्क आहेत, हा पण आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर टाईम डिस्टन्स स्पीड आहेत. ठीक आहे, हा पण आपण डिस्कस केलेला आहे. टाईम डिस्टन्स स्पीड बघून घ्याल, यूट्यूबलाच आहेत. त्यानंतर एक पाईप अँड सिस्टम येतो आणि हा पाईप अँड सिस्टम टाईम अँड वर्कवरच आधारलेला आहे. राईट. ठीक आहे, झालं तर याचं सेपरेट लेक्चर जर पाहिजे असेल तर ते पण मला कळवाल. आणि त्यानंतर येतोय आपला बोट अँड स्ट्रीम. ठीक आहे, बोट अँड स्ट्रीम. आता याच्यापैकी हा आणि या चॅप्टरला ज्या कन्सेप्ट आहेत त्या सारख्याच लागतात, त्याच्यामध्ये काहीही इश्यू नाही आहेत. त्या पद्धतीचा आपला हा प्रश्न आहे. सो टाईम डिस्टन्स स्पीडच्या कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर हा प्रश्न फार सोपा आहे आणि सरळ आहे. ठीक आहे, एनिवे तरी मी इथं रिपीट करतो आहे. सपोज जर आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे आणि स्पीड म्हटलेला आहे एका तासामध्ये समवेअर वॉट एव्हर, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाईम, हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. कशाचा? फॉर्म्युला म्हणा किंवा एक कन्सेप्ट म्हणा किंवा काही म्हणू शकता तुम्ही याला. ठीक आहे, टाईम डिस्टन्स स्पीडवर आधारलेला. तर मी म्हटलेलं आहे की 10 किलोमीटर प्रति तास हा आपला एक वेग आहे. एका तासामध्ये 10 किलोमीटर प्रति तास जातो आहे आणि आपल्याला पर्टिक्युलर डिस्टन्स हे 4 तासामध्ये कव्हर होत आहेत. ऑब्वियसली डिस्टन्स किती असणार? एका तासामध्ये 10 किलोमीटर, तर 4 तासामध्ये किती असणार? 40 किलोमीटर. एक्झॅक्टली. ठीक आहे, 4 तासामध्ये किती असणार? 40 किलोमीटर. ओके, बस सेम हेच आहेत. आता ज्या केसमध्ये तुम्हाला स्पीड दिला जातो, डिस्टन्स दिला जातो, टाईम माहीत नाही राहत, म्हणजे 40 डिवायडेड बाय 10 जर करतो तर टाईम किती येणार? 4 आवर्स. एक्झॅक्टली टाईम कळायला सांगतायत. किंवा ज्या केसमध्ये तुम्हाला डिस्टन्स दिल्या जात आहे, स्पीड दिल्या जात नाहीत, स्पीड कळायला सांगतायत, हा गुणाकारामध्ये असलेला 4 इकडे भागाकारामध्ये येणार आणि भागाकारामध्ये आलेला नंतर काय दिसून येणार आपल्याला? 10 किलोमीटर प्रति तास वेग फाइंड आउट होणार. एक्झॅक्टली. ठीक आहे, चला त्याच रीतीचं आता आहे आपलं हे प्रॉब्लेम आहेत. काय म्हटलेलं आहे की एक नाव 42 मिनिटामध्ये 40 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते आहेत. म्हणजे 14 किलोमीटर अंतर हे आपलं डिस्टन्स आहेत. सो डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू काय मिळतोय आपल्याला? टाईम मिळतो आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, ज्या पद्धतीनं आपण बघितलेलं होतं डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाईम. आपल्याला काय काय दिलेलं आहे? 14 किलोमीटर अंतर दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेला आहे 14 किलोमीटर अंतर आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड प्रवाहाच्या दिशेने म्हणजे नाशिकवरून नांदेडला यायचं आहे. सो बी प्लस यस. एक्झॅक्टली. आणि डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू काय मिळत आहे आपल्याला? टाईम. आणि जो टाईम किती दिलेला आहे? 42 मिनिटे.
आलं लक्षात? टाईम किती दिलेला आहे? 42 मिनिटे. प्रवाहाचा वेग आपल्याला दिलेला आहे तिथे 4 किलोमीटर प्रति तास. म्हणजे जी एसची जी व्हॅल्यू दिलेली आहे ते किती आहे? 4 किलोमीटर प्रति तास. सो मी इथे पुट करू का एसची व्हॅल्यू? बिलकुल पुट करणार. इथे लिहिणार 4 किलोमीटर पर आवर एक्झॅक्टली. किंवा इथे 1 मिनटं येस करतो आहेत. 42 मिनिट आहेत. मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. का बरं? कारण डिस्टन्स किलोमीटर आहेत, वेगही आपला किलोमीटर प्रति तासमध्येच येणार आहेत. कारण स्ट्रीमचा जो स्पीड दिलेला आहे तो किती आहे? 4 किलोमीटर प्रति तास आहेत. म्हणजे जो स्ट्रीमचा जो स्पीड दिलेला आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे. आणि टाईम दिलेला आहे आपल्याला 42 मिनिट्समध्ये दिलेला आहे. याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडेड बाय 60 करणार आपण एक्झॅक्टली. ठीक आहे, चला. तर इथे याला पुढे एलॅबोरेट करतो आहे. 14 B+4 इक्वल टू साइन 7 42 6 10 60 7/10 आलेला आहे एक्झॅक्टली. 7/10 म्हणजेच काय येणार? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होतो आहे किंवा हा 7 आणि 14 इथे भाग जातो आहे, परंतु एनिवे मी थोडंसं एलॅबोरेटच करून दाखवतो आहे. हा 10 इकडे जाणार इक्वल टू हा 7 B+4. हा 7 कंप्लीट या ब्रॅकेटला मल्टिप्लायमध्ये आहेत. सो हा 7 इकडे डिवाइडमध्ये आल्यानंतर 7 दुनी 14 10 दुनी 20 आणि B+4 इक्वल टू आपल्याला काय काढायचं आहे? तर पाण्यात नावेचा वेग आपल्याला काढायचा आहे. स्थिर पाण्यातला नावेचा वेग आपल्याला इथे फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो बीची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. B इक्वल टू वॉट एक्झॅक्टली. ठीक आहे, हा 4 इकडे येणार म्हणजे 20 - 4. सो B इक्वल टू किती येणार? 16 किलोमीटर प्रति तास. हा काय असणार? आपला वेग असणार एक्झॅक्टली 16 किलोमीटर प्रति तास. आता तुम्हाला इन केस ते जर म्हटलेलं आहेत की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला ही कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्यायची, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. यावरच सगळे काही आता खऱ्या अर्थानं हा टॉपिक सुरू झालेला आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, इथे आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 14 किलोमीटर प्रति तास. स्पीड इक्वल टू टाईम दिलेला होता 42 मिनिटमध्ये ती जर्नी कंप्लीट होत आहे 14 किलोमीटरची प्रवाहाच्या दिशेची. यसचा वेग आपल्याला यसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. स्ट्रीम प्रवाहाची व्हॅल्यू दिलेली आहे 4 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाचा वेग आहे. बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती म्हणजे स्थिर पाण्यातील बोटीचा वेग. ठीक आहे, स्थिर पाण्यातील नावेचा वेग. सो B+S 14/B+S इक्वल टू 42/60. आता इथे कॅल्क्युलेशन स्मार्ट वर्क करायचं आहे राईट. इथे 7/10 आलेला आहे किंवा तुम्ही इथे असं पण करू शकले असते 42 डिवायडेड बाय 60. 14 × 14 14 × 42 आणि 3 × 20 60 एक्झॅक्टली. अशा पद्धतीनं करू शकले असते. आणि हा 20 इकडे आला असता आणि B+4 इक्वल टू 20. सो हिअर 20 - 4 इक्वल टू B आणि बीची व्हॅल्यू मिळून गेलेली असते तुम्हाला इथे 16. तर हे एवढं सगळं करण्याची काही गरज नव्हती. तर तुम्हाला इथे हे माहिती आहे की एक इक्वेशन फॉर्म झालं आहे, तर इक्वेशनला कशा रीतीनं सॉल्व्ह करता येतं एवढं हे बेसिक आहेत. हे बेसिकमध्येच आपल्याला शिकावं लागणार आहेत आणि इथूनच आपलं कॅल्क्युलेशन काय होतं? स्पीडली कॅल्क्युलेशन होऊन जात आहेत राईट. ठीक आहे, नाहीतर मग हे एवढं सगळं करावं लागतं आहे. रादर की ह्या सर्व कन्सेप्ट आधी शिकून घ्यायच्या आणि देन अशा रीतीचे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत राईट. एनिवे हा कन्सेप्ट तुमचा इथे क्लिअर झालेला असेल. ठीक आहे, चालेल. आता नेक्स्ट क्वेश्चनला आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनला इथेच एक क्वेश्चन आणखी फ्रेम करतो. जर आपल्याला इथे म्हटलेलं आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतोय राईट. आता बघितलेलं आहे आपण प्रवाहाच्या दिशेचा. आता आपण प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे नांदेड टू नाशिक आपल्याला प्रवास करायचा आहे. 14 किलोमीटरच डिस्टन्स आहेत आणि 42 मिनिटमध्येच ती जर्नी कंप्लीट होत आहेत. म्हणजे B-S इक्वल टू 42 मिनिट्स राईट. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? नावेचा वेग. तर आपल्याला बीची व्हॅल्यू इथे काढायला सांगितलेली आहे. यसची व्हॅल्यू दिलेली आहेत 4 किलोमीटर पर आवर एक्झॅक्टली. त्याच्यानंतर टाईम दिलेला आहे 42 मिनिट्स. तर याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडेड बाय आपण 60 करतो आहेत. 14 × 14 14 × 42 3 × 3 3 × 20 60. सो हा 20 इकडे जाणार आणि हा B-S इकडे येणार. B-S इकडे जाणार. यसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहेत काय आहेत? 4 किलोमीटर प्रति तास. सो मी काय करणार इथे पुट करतो आहेत 4. सो हा 4 इकडे येणार. 20 + 4 इक्वल टू B. हिअर B इक्वल टू 24. आलं का? B इक्वल टू व्हॅल्यू किती आलेली आहे? 24 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता तुम्ही म्हणणार का सर प्रश्न चुकला आहे, आधी 16 आलेली होती. आधी आपला जो वेग होता
तो प्रवाहाच्या दिशेचा वेग होता. आता जो वेग आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आहे. दॅट्स इट. त्याच्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल तर आपल्याला 42 मिनिट्स लागत आहेत. तेव्हा प्रवाहाच्या दिशेने जर जायचं असेल त्या केसमध्ये आपल्याला 42 मिनिट लागत होते. त्याच्यामुळे जो स्पीड होता तो कसा आलेला होता, तो बोटचा वेग कमी आलेला होता, 16 किलोमीटर प्रति तास आलेला होता, कारण तिथे प्रवाह त्याला सपोर्ट करत होता. एक्झॅक्टली. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आदित्य 10 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवाहाच्या दिशेने आणि 6 किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू शकतो, तर स्थिर पाण्यात त्याचा वेग किती असेल? बघा, आता इथे हा जो आदित्य आहेत यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला, अपस्ट्रीम स्पीड, हा प्रवाहाच्या दिशेने म्हणजे नाशिक टू नांदेड प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग किती आहे? 10 किलोमीटर प्रति तास आहेत. बिलकुल प्रवाहाच्या दिशेने. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा वेग किती दिलेला आहे? 6 किलोमीटर प्रति तास पोहू शकतात. तर स्थिर पाण्यात त्याचा वेग किती आहे? म्हणजे आदित्यचा वेग आपल्याला काढायचा आहे. आदित्यसाठी आपण बी कन्सिडर करतो आहे, माणसासाठी बी कन्सिडर करतो आहे, प्रवाहासाठी यस कन्सिडर करतो आहे. बघा, जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या केसमध्ये तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा सॉल्व्ह करू शकतात, नो डाऊट. ठीक आहे. आता आपल्याला बीची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही डिरेक्टली प्लस एस मायनस एस कॅन्सल होणार. 2b इक्वल टू 10⁻16. सो हिअर बी इक्वल टू किती येणार? 16 डिवायडेड बाय 2. बी इक्वल टू किती आलेलं आहेत? 8 किलोमीटर पर आवर. आली का बीची व्हॅल्यू? आदित्यचा वेग आलेला आहे 8 किलोमीटर पर आवर. हे पण तुम्हाला करता येतं. ठीक आहे. त्यासोबतच आणखी याचं काय होतं की आणखी एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायची, 10 अधिक 16 जेव्हा तुम्हाला बोटीचा वेग काढायचा असेल, बोटचा स्पीड जेव्हा काढायचा असेल त्या केसमध्ये, किंवा बीची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल, ठीक आहे, और बीची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल तर त्या केसमध्ये अपस्ट्रीम स्पीड प्लस डाऊनस्ट्रीम स्पीड दोन्ही याच्या वेगाचं ॲडिशन करायचे आणि देन डिवायडेड बाय 2 करून घ्यायचं. ठीक आहे. इथे लिहितो आहेत मी बी प्लस एस प्लस बी मायनस एस. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. म्हणजेच याला लिहिणार डाऊनस्ट्रीम स्पीड प्लस अपस्ट्रीम स्पीड. प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. सो हिअर किती आहेत? बी प्लस एसची व्हॅल्यू 10 किलोमीटर प्रति तास आणि बी मायनस एसची व्हॅल्यू 6 किलोमीटर प्रति तास डिवायडेड बाय 2. हिअर बी इक्वल टू 16 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलेलं आहे? 8 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. कारण आता आपल्याला काय करायचं आहे, हे एवढं सगळं लिहायचं नाही आहे, हे कॅल्क्युलेशन माइंडमध्ये व्हायला पाहिजे. ते कशा रीतीनं होईल? जेव्हा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्याला बोटीचा वेग कळायचा असेल त्या केसमध्ये दोन्ही याची ॲडिशन करायची, म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड अँड अपस्ट्रीम स्पीड. ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. आता दोन्हीची ॲडिशन करतोय. 10 + 6 16 आलेली आहेत. 16 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलेलं आहेत? 8 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला स्ट्रीमचा वेग जर काढायचा असेल, यसची जर व्हॅल्यू काढायची असेल, स्ट्रीमचा वेग, ठीक आहे, स्ट्रीमची जर व्हॅल्यू काढायची असेल, यसची व्हॅल्यू, त्या केसमध्ये काय होणार? त्या केसमध्ये दोन्ही याची वजाबाकी करायची आणि देन डिवायडेड बाय 2 करून द्यायचं. आता इथे सिम्पल आहे आणि सरळ आहेत. ठीक आहे. तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं असेल तर लिहून घ्यायचं. 10 - 6 करायचं म्हणजेच किती आले आहे? 4 आलेला आहे. 4 डिवायडेड बाय 2. यसची व्हॅल्यू किती येणार? यस इक्वल टू 2 किलोमीटर पर आवर. दॅट्स इट, नथिंग एल्स. बस एवढंच आहे. याच्यामध्ये फार सोपं आणि सरळ आहे. तुम्ही याच्यामध्ये बीची व्हॅल्यू 8 पुट करणार. 8 प्लस एस इक्वल टू 10 आहेत. सो 8 इकडे गेल्यानंतर एस इक्वल टू किती येणार? 2 किलोमीटर येणार. 2 किलोमीटर पर आवर. आणि मी म्हणेल की सिम्पल की एक काम करायचं, 10 डाऊनस्ट्रीम स्पीड मायनस एस अपस्ट्रीम स्पीड याच्यामधला डिफरन्स डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय मिळणार तुम्हाला? एसची व्हॅल्यू आणि डाऊनस्ट्रीम स्पीड प्लस अपस्ट्रीम स्पीड डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय मिळणार तुम्हाला? बोटची व्हॅल्यू. ठीक आहे. बीची व्हॅल्यू, स्थिर पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग, या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथून फाइंड आउट होणार. आणि बघितलेलं आहेत आपण, दोन्ही गोष्टी इथे शिकलेलो आहेत. एसची स्पीड पण फाइंड आउट करता येते आणि नावेचा वेग पण आपल्याला इथे फाइंड आउट करता येते. ठीक आहे. फार सोपं आहे आणि सरळ आहे. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत. आणि जे आपले कंबाईन पेपर झालेले आहेत त्यामध्ये मॅथमॅटिक्सचं महत्त्व तुम्हाला कळलंच असेल की 20 मार्क्सला मॅथ्स विचारलेला आहे आणि मेन्सला पण राहील. मेन्सला मला असं वाटतं की गट बोला 20 तर प्रश्न राहणारच आहेत, कारण स्टॅटिस्टिक्स पण ॲड झालेला आहेत. मिनिमम 20, गट कला मिनिमम 25.
ठीक आहे, एक अंदाज सांगतोय, कारण पेपर पॅटर्न अकॉर्डिंग टू त्याच्या याच्यानुसार सिलेबसनुसार, राईट. ठीक आहे, बघूया. एक माणूस नावेने 14 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवाहाच्या दिशेने आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो, तर स्थिर पाण्यात नावेचा वेग किती आहे बघा. ठीक आहे, आता इथे आपल्याला एक दिसून येत आहेत, इथे पण म्हटलेलं आहे आपल्याला, एक माणूस प्रवाहाच्या दिशेने म्हणजे नाशिक टू नांदेड 14 किलोमीटर एका तासाला प्रवास होत आहे आणि प्रवाहाच्या एक माणूस नावेने 14 किलोमीटर या वेगाने प्रवाहाच्या दिशेने आणि 6 किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. सो बी मायनस एस इक्वल टू किती आहेत 6 किलोमीटर पर आवर एक्झॅक्टली. सो हा काय झालेला आहे आपला, हा झालेला आहे डाऊनस्ट्रीम स्पीड आणि हा झालेला आहे आपला अपस्ट्रीम स्पीड. प्रवाहाच्या दिशेचा वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, आणि इथून काढायचं आहे आपल्याला स्थिर पाण्यात नावेचा वेग किती आहे, म्हणजे बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता मी त्यासाठी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की डाऊनस्ट्रीम स्पीड प्लस अपस्ट्रीम स्पीड डिवायडेड बाय 2. आता 14 अधिक 6 म्हणजेच किती येणार 20, 20 डिवायडेड बाय 2 किती मिळणार आपल्याला 10 किलोमीटर पर आवर. ही कशाची व्हॅल्यू आलेली आहे, बी ची व्हॅल्यू आलेली आहे. एस ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 14 मायनस 6 किती मिळणार आपल्याला 8 डिवायडेड बाय 2 करणार, म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. हे आलेली आहेत आपली एस ची व्हॅल्यू आलेली आहेत एक्झॅक्टली. ठीक आहे, फार सोपं आहे आणि सरळ आहेत, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत आणि अवघड करून घ्यायचं पण नाही आहेत आपल्याला. तर उगाच तुम्ही इथे सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म करणार 2b इक्वल टू 20, सो b इक्वल टू 10. रादर तुम्ही माइंडमध्येच कॅल्क्युलेशन करायला पाहिजेत की याची बेरीज करणार 14 अधिक 6 20, 20 डिवायडेड बाय 2 दॅट्स मीन काय मिळणार आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळणार. एस ची व्हॅल्यू जर कळायला सांगितली प्रवाहाचा वेग 14 मायनस 6 इक्वल टू 8, 8 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय मिळणार 2 किती 8 डिवायडेड बाय 2 4 किलोमीटर पर आवर. काय मिळणार आपल्याला स्ट्रीमची व्हॅल्यू एक्झॅक्टली. ठीक आहे, 4 किलोमीटर पर आवर आपल्याला काय मिळालेलं आहे स्ट्रीम मिळालेलं आहे. फार सोपं आहे आणि सरळ आहे, खूप काही असं अवघड वगैरे नाही. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. एक मनुष्य 5 तासात 20 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि 10 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तास प्रवास करतो आहे. ठीक आहे, 5 तासात 20 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि 10 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा 5 तास प्रवास करत आहेत, तर त्यावेळी प्रवाहाचा वेग किती असेल. ठीक आहे, म्हणजे स्ट्रीमची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायला सांगितलेली आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येत असेल, काय लक्षात येत आहेत राईट, 20 किलोमीटर ते डिस्टन्स आहेत आणि ते सर्टन डिस्टन्स तो 5 तासामध्ये कव्हर करतो आहेत, बरोबर आहेत. म्हणजेच जो टाइम येतो आहेत कशाचा डाऊनस्ट्रीम स्पीडचा, प्रवाहाच्या दिशेचा, किती वेळ लागलेला आहे त्याला, सॉरी वेग किती आहेत, टाइम दिलेला आहे आपल्याला, स्पीड फाइंड आउट करायचं आहे. प्रवाहाच्या दिशेचा वेग आपल्याला इथून दिसून येणार 5 चौक 20. सो डाऊनस्ट्रीम स्पीड जो आलेला आहे तो किती आलेला आहे आपला 4 किलोमीटर प्रति तास. आपल्याला प्रवाहाचा वेग कळायचा आहे ना, बरोबर आहे ना. प्रवाहाचा वेग म्हणजे इथे म्हणता येईल आपल्याला बी प्लस एस इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर एक्झॅक्टली प्रवाहाच्या दिशेचा वेग. ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग जो 10 किलोमीटर प्रवास करतो आहे तो 10 किलोमीटर प्रवास तो 5 तासामध्ये कंप्लीट करतो आहे. सो 5 तासामध्ये जर कंप्लीट करत असेल, मी इथे लिहितो आहे डिस्टन्स अपॉन बी मायनस एस इक्वल टू हा स्पीड आहे इक्वल टू आपण इथे टाइम लिहिणार, बरोबर आहेत. ठीक आहे, आता आपल्याला टाइम दिलेला आहे, बी मायनस एस कळायचा आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग जर कळायचा असेल सो डी अपॉन टाइम म्हणजे डी हा डिस्टन्स आहे इक्वल टू बी मायनस एस. अशाही पद्धतीने आपण याला लिहू शकतो. ठीक आहे, आता जे डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला ते 10 किलोमीटर डिस्टन्स दिलेला आहे आणि जो टाइम लागतो आहे ते 10 किलोमीटर डिस्टन्स क्रॉस करायला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे ही आपली जर अशी नदी असेल, नदीचा प्रवाह या डायरेक्शननी आहेत आणि आपण इथे आहेत, आपल्याला इकडे यायचं आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला स्पीड विचारलेला आहे, तो स्पीड किती असेल एक्झॅक्टली. ठीक आहे, चालेल. किती येणार आपला हा येतो आहे 2 किलोमीटर पर आवर. म्हणजेच मी इथे काय लिहू बी मायनस एस इक्वल टू 2 किलोमीटर पर आवर, बरोबर आहेत. आता आपल्याला इथून काय कळायला सांगितलेलं आहे तर प्रवाहाचा वेग कळायला इथे सांगितलेला आहे. बी प्लस एसची व्हॅल्यू किती आलेली आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आलेला आहे 4 किलोमीटर पर आवर. बी मायनस एसची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 किलोमीटर पर आवर. आणि जेव्हा आपल्याला प्रवाहाचा वेग काढायला सांगतायत त्या केसमध्ये आपण काय करतो आहेत, त्या केसमध्ये मायनस करतो आहेत.
4 - 2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 2 डिवायडेड बाय 2 किती येणार 1 किलोमीटर पर आवर. काय असणार हा आपला वेग असणार कशाचा प्रवाहाचा वेग असणार. बोटचा वेग जर कळायला सांगितलं असल्यास त्या केसमध्ये काय करणार ॲडिशन डिवायडेड बाय 2. जेव्हा आपल्याला हे कशाची व्हॅल्यू आलेली आहेत हे व्हॅल्यू आलेली आहेत यसची. बीची व्हॅल्यू जर कळायला सांगितलेली आहेत 4 + 2 डिवायडेड बाय 2 हिअर बी इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2 दॅट्स मीन बी इक्वल टू 3 किलोमीटर पर आवर. आलं का लक्षात. फार सोपा आणि सरळ असलेला हा चॅप्टर आहे. अतिशय सोपा चॅप्टर आहे. परंतु जर तुम्हाला प्रश्न जर विचारले तर ते जमायला पाहिजेत आणि यावर प्रश्न तुम्हाला विचारतात. कारण तुमच्या ज्या सरळ सेवा भरतीवरचे जे एक्झाम कंडक्ट ज्या एजन्सी करत आहेत जसं की IBPS झाला आणि TCS झाला त्यांचे फेवरेट टॉपिक आहेत हा. त्यांच्या याच्यामध्ये पेपरमध्ये तुम्हाला बोट अँड स्ट्रीमर प्रश्न विचारलेला दिसून येतील. त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा असलेला आपला हा टॉपिक आहे. राज्यसेवेला सुद्धा तुम्हाला याच्यावर प्रश्न दिसून येतील. ठीक आहे चालेल. 1 किलोमीटर प्रति तास हा आपला जो वेग आलेला आहे हा स्ट्रीमचा एसची व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे स्ट्रीम प्रवाहाचा वेग. बोटेचा जर वेग कळायचा असेल तर 3 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट टॉपिकला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनला नॉट टॉपिक. एक माणूस नावेने प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने 5 मिनिटमध्ये 1 किलोमीटर प्रवास करतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध 1 तासात तो 6 किलोमीटर प्रवास करतो तर प्रवाहाचा वेग किती आहे. आपल्याला इथे स्ट्रीमची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहेत. बरोबर. काय म्हटलेलं आहे एक माणूस नावेने प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने B + CS 5 मिनिटमध्ये तो 1 किलोमीटर प्रवास करतो आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला इथे अशा पद्धतीचं आपण हे लिहिणार. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम मिळतो आहे आपल्याला राईट. जे डिस्टन्स दिलेलं आहे ते किती आहेत 1 किलोमीटर प्रवास हा B + CS प्रवाहाच्या दिशेने करतो आहे आणि हा प्रवास तो 5 मिनिटामध्ये कंप्लीट करतो आहे. एक्झॅक्टली डिस्टन्स किलोमीटरमध्ये आहे आणि स्पीडसुद्धा आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये घ्यावं लागेल. तर केसमध्ये जो टाईम येणार तो आपला तासामध्ये येणार. सो याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं 5 डिवायडेड बाय 60. ठीक आहे. तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडेड बाय 60 करतो आहेत आपण राईट. त्याच्यानंतर एक हे इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 1 तासात तो 6 किलोमीटर प्रवास करतो आहेत राईट. 6 डिवायडेड बाय B - S इक्वल टू 1 आवर. आलं का लक्षात. ठीक आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हा तासामध्ये आहेत म्हणून आपण याला ॲज इट इज ठेवलेला आहे. आता तुम्हाला इथे सरळ इथे दिसत असेल की अपस्ट्रीम स्पीड आपल्या 6 किलोमीटर पर आवर दिसून राहिलेले आहेत. हा B - S इकडे गेल्यानंतर काय म्हणणार. सो 6 इक्वल टू B - S इंटू 1 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय राहणार B - S. सो हिअर म्हणजे जो आपला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा जो वेग आलेला आहे तो किती आलेला आहे ज्याला म्हणतो आपण अपस्ट्रीम स्पीड. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ज्याला म्हटलं गेलेलं आहे B - S इक्वल टू वॉट 6 किलोमीटर पर आवर. 1 तासाला 6 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर जो आपला B + S प्रवाहाच्या दिशेचा म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड तो किती फाइंड आउट होत आहे. डाऊनस्ट्रीम स्पीड तो किती दिसून येतो आहे 5 आणि 60ला 5ने 60ला भाग जातो आहे. 5 1 5 5 12 60. हा 12 इकडे जाणार हा B + S इकडे येणार. म्हणजेच काय दिसून येते तुम्हाला इथे असं दिसून येईल की हा 1 × 12 इक्वल टू 1 B + S. 1ने याला मल्टिप्लाय केलं काय नाही केलं काय म्हणजेच काय दिसून येणार सारखं B + S इक्वल टू 12. सो हिअर डाऊनस्ट्रीम स्पीड जो येतो आहे आपला B + S इक्वल टू 12 किलोमीटर पर आवर. फार सोपं आहे आणि सरळ आहेत. खूप काही अवघड वगैरे नाही आहेत. आता आपल्याला प्रवाहाचा वेग कळायचा आहे म्हणजेच काय करणार दोघांमधला डिफरन्स डिवायडेड बाय 2 किती येणार 12 - 6 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 3 किलोमीटर पर आवर. आहे का. येस. पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आपलं आन्सर असणार. खूप सोपं आहे आणि सरळ आहेत. खूप काही अवघड वगैरे नाही आहेत राईट. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाईम मिळतो आहे. जो स्पीड आहे तो आपला प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे आणि
इकडे जर डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. हा जो स्पीड आहे हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आहे. आणि बी मायनस एस आणि बी प्लस एसची जी व्हॅल्यू दिसून येते ते आपल्याला बी मायनस एस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आलेला आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आलेला आहे. आणि आपल्याला एसची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर या दोघांमधला डिफरन्स डिवायडेड बाय 2 घेतोय आपण, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळतात 12 मायनस 6 किती येणार 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती मिळणार 3 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला जर बीची जर व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, हा काय आलेला आपला यस आलेला आहे. बीची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर दोघांची ॲडिशन 12 + 6 डिवायडेड बाय 2. सो हिअर 18 डिवायडेड बाय 2 दॅट्स मीन 9 किलोमीटर पर आवर. आलं का लक्षात? खूप सोपं आणि सरळ आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही शिकू शकता. आणि ठीक आहे, इथे तुम्हाला दिसून आलेला आहेत हा 12 आहेत, राईट. हा जर 3 असेल तर ऑब्वियसली बी किती असणार 9 असणार. आलं का लक्षात? ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटरचा प्रवास 6 तासात पूर्ण करते. प्रवाहाचा वेग स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाच्या 1/4 आहेत. तर तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने एकूण प्रवास करण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजे हे 18 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहेत तेच आपल्याला प्रवाहाच्या डायरेक्शनने जायचं आहे, तर त्या केसमध्ये किती वेळ लागेल? बरोबर आहेत, ठीक आहे. बघा, तर इथे काय म्हटलेलं आहे, एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटरचा प्रवास 6 तासात पूर्ण करत आहेत. एक्झॅक्टली, ठीक आहे. आता इथे दिसून येत आहेत काय काय दिलेलं आहेत आपल्याला. बी प्लस डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स इक्वल टू 18 किलोमीटर. सो टाईम दिलेला आहे 6 आवर्स. हा कशाचा टायमिंग आहे? हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा, अपस्ट्रीम्स, ठीक आहे. आता इथून काय काढावं लागणार, अपस्ट्रीम स्पीड दिसून येणार. त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाच्या 1/4 आहे, ठीक आहे. आता इथे थोडंसं असं काहीच नाही आहे, बस तुम्हाला स्टक करण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे. प्रवाहाचा वेग म्हणजे मी लिहितो आहे इथे बी आणि यस, बरोबर आहेत. बोटीच्या वेगाच्या 1/4 आहेत. आता ज्याच्याशी कंपॅरिझन करतो आहेत 1/4 म्हणजे काय, तो अशा पद्धतीचा लिहिलेला आहे. हा काय आहेत बोटीच्या वेगाच्या प्रवाहाचा वेग 1/4 आहेत. ज्याच्याशी कंपॅरिझन होत आहेत तो बेसला येणार, ज्याचं कंपॅरिझन होत आहेत तो अंशामध्ये जाणार, न्यूमरेटरमध्ये जाणार. म्हणजे बेस किती आलेला आहे 4 आणि न्यूमरेटर किती आहेत, जो यस किती आहे स्ट्रीम प्रवाहाचा वेग तो आहे 1 किलोमीटर, ठीक आहे. 1 युनिट, नॉट 1 किलोमीटर, 1 युनिट आहेत, ठीक आहे. चला एनिवे, आता इथे जर आपल्याला दिसून येत असेल काय 18 आणि 6 हा काय दिलेला आहे डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू काय मिळणार आपल्याला स्पीड मिळणार. स्पीड कशाचा मिळणार, अपस्ट्रीम स्पीड मिळणार, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. आलं का लक्षात? ठीक आहे. आता इथे जर बघतो आहेत इथे डी अपॉन टी, डी किती आहेत 18 आहेत. टाइम जो दिलेला आहे तो किती आलेला आहे 6 आलेला आहे. जो प्रवाहाचा जो स्पीड येतो आहे साइन त्रिक 18 म्हणजे 3 किलोमीटर प्रति तास. हा काय आलेला आहे आपला, हा आलेला आहे बी मायनस यस, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. आलं का लक्षात? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. आता आपण जर इथे बघितलं गेलेलं आहे तिथे बी आणि यसचा म्हणजे बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचा आपल्याला रेशो दिलेला आहे 4:1. आलं का लक्षात? ठीक आहे. याच्यासाठी आता रेशो सुद्धा याच्यामध्ये येतो आहे आणि मी तुम्हाला त्याचा रेशो अँड प्रपोर्शन हा टॉपिक सुद्धा आपण यूट्यूबला डिस्कस केलेला आहे. त्याच्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे. ती कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट एकदा लर्न केली तर संपूर्ण अरिथमॅटिक खूप सोपं आणि सरळ आहेत, राईट. बी मायनस एस इक्वल टू किती आहेत 3 आहेत. म्हणजेच काय की बी आणि बोटीचा वेग आणि प्रवाहाच्या वेगामधला फरक किती दिलेला आहे 3 किलोमीटर पर आवर आलेला आहे. आणि हा काय आहेत आपला स्पीडचाच रेशो आहेत, स्पीडचाच रेशो आहेत ना 4:1. इथे म्हटलेलं आहे प्रवाहाचा वेग स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाच्या 1/4 आहेत, राईट. बोटीचा वेग जर 4 असेल तर प्रवाहाचा वेग किती असणार 1 असणार. एक्झॅक्टली. आता बोटीच्या आणि प्रवाहाच्या वेगामधला जो फरक दिसून आलेला रेशोमधला जो फरक आहे तो किती आहे, तो 3 युनिटचा फरक आहे. बरोबर आहे का? तो फरक आहे 3 युनिटचा. आणि आपल्याला बी मायनस यस किती दिसून येत आहेत 3 युनिट दिसून येत आहेत. म्हणजे या 3 युनिटचीच व्हॅल्यू काय दिलेली आहे 3. ॲक्च्युली बी मायनस एस मधला फरक किती आहे वास्तविकमध्ये 3 किलोमीटर पर आवर, ठीक आहे. 3 किलोमीटर पर आवर. फार सोपं आणि सरळ आहेत. अतिशय महत्त्वाचा असलेला हा क्वेश्चन आहेत आणि ज्याला जमला
त्यांना तर खुश होऊन जावं, कारण बाकीचे क्वेश्चन फार सोपे आणि सरळ आहेत. ही कन्सेप्ट आहे. बी मायनस एस जो आपला अपस्ट्रीम स्पीड जो आलेला आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण फ्लो करतो आहे. म्हणजे नांदेडवरून नाशिकला आपल्याला जायचं असेल तर त्या केसमध्ये आपला जो स्पीड येतो आहे तो काय येतो आहे 3 km/h. आता या बी आणि एस हा रेशो फॉर्म आलेला आहे. बोटीचा वेग अधिक नावेचा वेग अधिक प्रवाहाचा वेग 4:1. आता याच्यामधला जर डिफरन्स काढतो म्हटलं म्हणजे बी मायनस एस मधला डिफरन्स किती दिसून येतात 3 युनिट दिसून येतात. आणि वास्तविकपणे आपला जो डिफरन्स दिसून येतो आहे तो किती आहे 3 km/तास. म्हणजे या 3ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 km/तास येईल. 1नी जेव्हा आपण 3ला 1नी मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 3 मिळणार. रेशिओच्या डिफरन्सला जर आपण 1नी मल्टिप्लाय करत असेल तर रेशिओला सुद्धा 1नी मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय मिळणार आपल्याला बोटीचा वेग जो किती आहे 4 km/h. आणि येस स्ट्रीम प्रवाहाचा वेग किती आला आहे 1 km/h. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे तर तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने एकूण प्रवास करण्यासाठी, म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे. नाशिकवरून नांदेडला जायचं आहे. आलं का लक्षात? नाशिकवरून नांदेड, मी तुम्हाला सांगितलं होतं गोदावरी नदीचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. ठीक आहे, इथे नाशिक आहेत आणि आपल्याला इथून नांदेडला जायचं आहे. बरोबर आहेत? म्हणजेच काय होणार बी प्लस यस, बी प्लस यस. डाऊनस्ट्रीम स्पीड येणार आपली प्रवाहाच्या दिशेचा वेग तो किती येतो आहे 4 अधिक 1 5 km/h. बी प्लस यस. प्रवाहाच्या दिशेचा वेग किती येत आहेत 5 km/h. आणि आपलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 18 km/तास. सो हिअर 18 डिवायडेड बाय 5. का बरं? कारण वेळ विचारली आहेत ना आपल्याला. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाईम मिळतोय आपल्याला. राईट? किती येणार 5 त्रिक 15. त्याच्यानंतर 3 राहिलेले आहेत 5 × 30. 3.6 km/h. सॉरी 3.6 hours, नॉट पर आवर. 3.6 hours आहे का? येस पर 3.6. आता तुम्हाला जर मिनिटामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर फार सोपं आहे आणि सरळ आहेत. राईट? हा 0.6 काय आहेत अवर्स आहेत. राईट? तास आहेत. 0.6 काय आहेत 0.6 आपल्याला तास दिसून येतो आहेत. सो 0.6 मिनिटामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तासाला मल्टिप्लाइड बाय 60 करायचं. म्हणजेच किती येणार 6 × 6 = 36 मिनिट. 3 तास 36 मिनिटामध्ये आपण ते डिस्टन्स कव्हर करणार. आलं का लक्षात? खूप सोपं आणि सरळ आहेत. खूप काही अवघड वगैरे नाही आहेत. का बरं एवढा वेळ का बरं कमी लागलाय? कारण आपल्याला प्रवाहानं तिथे मदत केलेली आहे. ठीक आहे, कारण स्पीड आपला जास्त झालेला आहे. आणि इथे का बरं 6 तास लागले? कारण आपण प्रवाहानं अपोज केलेला आहे. राईट? म्हणून आपल्याला इथे टाइम जास्त लागलेला आहे. ओके, आणि त्याच्यामुळेच याचा जो स्पीड आलेला आहे तो कमी आहे. ठीक आहे, इथे जो स्पीड आहे तो जास्त आहे 5 km/तास. एक्झॅक्टली. ठीक आहे, चालेल. खूप स्लो घेतलेला आहे कारण सर्वांना समजावं हा त्याच्या मागचा हेतू होता. बघा, प्रवाहाच्या दिशेने 128 किलोमीटर अंतर कापण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल जर स्थिर पाण्यात बोटीचा वेग 24 km/तास आणि प्रवाहाचा वेग किती आहेत 8 km/तास असेल. अरे हा प्रश्न सुरुवातीला पाहिजे होता अगदी, तर मी तर बिलकुल सॉल्व केलेला असणार. राईट? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर आहेत? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. जे डिस्टन्स किती दिलेलं आहेत आपल्याला 128 किलोमीटर आणि स्थिर पाण्यात बोटीचा वेग म्हणजे बीची व्हॅल्यू दिलेली आहेत आपल्याला 24 km/तास आणि प्रवाहाचा जो वेग दिलेला आहे एसची व्हॅल्यू दिलेली आहेत आपल्याला 8 km/h. एक्झॅक्टली. ठीक आहे, 24 आणि 8 बी आणि हा यस. बरोबर आहेत? आणि आपल्याला काय करायचं आहे आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे. प्रवाहाच्या दिशेने 128 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. प्रवाहाच्या दिशेने जायसाठी आपला जो स्पीड असणार तो बी प्लस यस होणार इंटू टाईम. आपल्याला काय म्हटलेलं आहे वेळच विचारले आहेत ना किती वेळ लागेल. बरोबर आहेत? सो ठीक आहे, 128 बी प्लस एसची व्हॅल्यू किती येणार बीची व्हॅल्यू किती आहे 24 + 8 इक्वल टू काय मिळतात आपल्याला टाईम मिळत आहेत. बरोबर आहेत? 24 + 8 किती होणार 32. ठीक आहे, सो 128 डिवायडेड बाय 32. 3 × 12 2 × 8 म्हणजेच किती येणार 4 तास. जो टाईम मिळतो आहे आपल्याला तो टाईम किती लागतो आहे 4 hours 4 तास.
हे किलोमीटर पर आवर नाही आहे, ओनली आवर्स आहेत, किलोमीटर नाही आहे तिथे. 4 तास लागतो आहेत आपल्याला टाईम. ओके, 4 आवर्स वेळ विचारलेले आहेत म्हणून वेळ किती आलेले आहेत 4 तास. 128 किलोमीटर आपलं डिस्टन्स होतं. बी प्लस एस प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे, त्याच्यामुळे जो आपला वेग होतो आहे तो 24 + 8 म्हणजे 32 किलोमीटर पर आवर. 32 किलोमीटर एका तासाला 128 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी 4 तास तिथे लागणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. किरण 60 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवासासाठी प्रत्येकी म्हणजे प्रत्येक वेळेला तो 10 तासात पूर्ण करतो आहे, तर प्रवाहाचा वेग किती आहेत? बघा इथे काय काय दिलेलं आहे. इथे आपल्याला प्रत्येकाचा म्हणजे अपस्ट्रीम स्पीड अँड डाऊनस्ट्रीम स्पीडला लागणारा जो टाइम आहे तो 10 तास आहे. राईट, ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेचा वेग म्हणजे बी प्लस एस याचं डिस्टन्स दिलेलं आहे. एक याचं डिस्टन्स आहेत, प्रवाहाच्या दिशेचं डिस्टन्स ते किती आहेत 60 किलोमीटर. आणि विरुद्ध दिशेचं म्हणजे बी मायनस एस विरुद्ध दिशेचं जर डिस्टन्स दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, ते दिलेलं आहेत आपल्याला 36 किलोमीटर एक्झॅक्टली. आणि हे जे डिस्टन्स आहेत हे कवर किती तासामध्ये होत आहेत, हे कवर होत आहेत 10 तासामध्ये. आणि हे डिस्टन्स सुद्धा 10 तासामध्ये कवर होत आहे. आलं का लक्षात? प्रत्येक वेळी तो 10 तासामध्ये ते डिस्टन्स कव्हर करत आहेत, तर प्रवाहाचा वेग किती असणार, अशा पद्धतीचा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. मग काय करणार? मग फार सोपं आणि सरळ आहेत. बी प्लस एस आणि बी मायनस एसची व्हॅल्यू काढल्यानंतर काय राहते, अगदी सोपं आहे, सरळ आहे. म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, कारण आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू काय मिळणार आपल्याला, स्पीड मिळणार. डिस्टन्स किती आहेत, प्रवाहाच्या दिशेचं डिस्टन्स 60 किलोमीटर आहेत आणि जो टाइम लागतो आहे तो किती लागतो आहे 10 तास, म्हणजेच 6 किलोमीटर प्रति तास. हा काय असणार बी प्लस एसची व्हॅल्यू, प्रवाहाच्या दिशेचा वेग. ठीक आहे. त्याच्यानंतर जे डिस्टन्स आहेत आपल्यासाठी, पुन्हा डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू स्पीड. डिस्टन्स किती दिलेला आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं 36 किलोमीटर आणि जो टाइम लागतो आहे तो किती दिलेला आहे 10 तास दिलेला आहे. राईट, हा कशाचा असणार बी मायनस एस. आणि जो आपला बी मायनस एस येतो आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग तो किती आहे 3.6 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे सर, काही याच्यामध्ये चुकी नाही. ठीक आहे. तर आपल्याला इथे प्रवाहाचा वेग कळायला सांगितलेला आहे आणि प्रवाहाचा वेग कळण्यासाठी काय करतोय आपण, बी प्लस एस आणि बी मायनस एस जो आपला वेग आहे प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग याच्यामधला फरक भागाकारामध्ये 2. ठीक आहे. जसं की 6 मायनस 3.6 इक्वल टू वॉट आणि डिवायडेड बाय 2. ठीक आहे. अशा पद्धतीचं करतोय आपण. इक्वल टू आपल्याला काय मिळत आहेत, एसची व्हॅल्यू म्हणजे स्ट्रीम प्रवाहाचा वेग मिळतो आहेत. राईट, आणि याची जर बेरीज करता तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार, बोटीची व्हॅल्यू मिळणार, बीची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. किती येणार 2.4 इक्वल टू डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती मिळणार आपल्याला इथे 1.2 किलोमीटर पर आवर. हे काय असणार आपला स्ट्रीम. एसची व्हॅल्यू किती असणार 1.2 किलोमीटर पर आवर. आलं का लक्षात? ठीक आहे. आन्सर ऑप्शन डी हे आपलं आन्सर असणार. राईट, कशा पद्धतीचं केलं आहे आपण, सुरुवातीला आपल्याला इथे डिस्टन्स दिलेलं होतं जे 60 किलोमीटर जे प्रवाहाच्या दिशेचं डिस्टन्स होतं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं डिस्टन्स किती होतं 36 किलोमीटर. आता इथं डिस्टन्स वेगवेगळे दिलेले आहेत आणि टाईम पण त्यांचा असा दिलेला आहे, वेगवेगळा दिलेला आहे. जे की वॉटर सिमिलरिटी असेल तरी काही इश्यू नाही, परंतु तो वेगवेगळा आहे. 10 तासामध्ये 60 किलोमीटरची जर्नी कंप्लीट होऊन राहिलेली आहेत. प्रवाहाच्या दिशेची, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची जी जर्नी आहेत ती 10 तासामध्येच कंप्लीट होत आहेत, परंतु जे डिस्टन्स आहेत ते 36 किलोमीटर आहे. आणि इथून आपल्याला काय दिसत आहेत, प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग दो किती आलेला आहे. प्रवाहाच्या दिशेचा वेग तो आलेला आहे 6 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग तो किती आलेला आहे 3.6 किलोमीटर पर आवर. 6 मायनस 3.6 म्हणजे 2.4 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलेलं आहेत 1.2 किलोमीटर पर आवर. आलं का लक्षात? आता जर तुम्हाला बीची जर व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायला सांगता आहेत, बीची व्हॅल्यू जर काढायची असेल तर दोन्हीची ॲडिशन करा. 6 प्लस 3.6 डिवायडेड बाय 2, 6 आणि 3 9 किती येणार 4.8.
4.8 किलोमीटर पर आवर. काय येणार आपला बी मिळणार आपल्याला. बोटीची व्हॅल्यू 4.8 किलोमीटर पर आवर. आलं का लक्षात? ठीक आहे. चला, किरणच्या पोहण्याचा वेग स्थिर पाण्यातील, म्हणजे तळ्यामध्ये जर किरण पोहायला लागला त्याचा वेग किती आहे? 4.8 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जर स्थिर पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तीचा वेग 9 किलोमीटर प्रति तास असेल आणि नदी 6 किलोमीटर ताशी वेगाने वाहत असेल तर जलतरणपटूचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग किती असेल? राईट. ठीक आहे. चला बघा, स्थिर पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तीचा वेग किती दिलेला आहे? 9 किलोमीटर. म्हणजे बीची व्हॅल्यू जी दिलेली आहेत ते एका तासाला तो 9 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतो आहेत आणि नदीचा प्रवाह जो आहे तो 6 किलोमीटर वेगाने वाहत आहे. म्हणजे यसची जी व्हॅल्यू दिलेली आहे ते 6 किलोमीटर पर आवर. तर जलतरणपटूच्या प्रवाहाच्या दिशेचं वेग किती असणार? सो बी प्लस यस इक्वल टू 9 प्लस 6 इक्वल टू 15 किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेचा वेग येणार. विचारला जातात प्रश्न, डोंट वरी. आणि हे सर्व प्रश्न मी RS अग्रवाल या बुकमधून घेण्याचा प्रयत्न घेतलेले आहेत. ठीक आहे. चालेल. ते अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहेत. MPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बेसिक पुस्तक आहेत आणि सर्वांनी करायला पाहिजे असं मी तुम्हाला इथे सांगेन. एक व्यक्ती स्थिर पाण्यात 9.6 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहू शकते, परंतु त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो. तर प्रवाहाचा वेग किती आहे? आला का लक्षात? ठीक आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे? इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे की एक व्यक्ती स्थिर पाण्यात 9.6 किलोमीटर पर आवर वेगाने पोहू शकतो आहे. राईट. म्हणजे जी बीच व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिलेली आहेत? 9.6 किलोमीटर प्रति तास एक्झॅक्टली. परंतु त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो आहे. आलं का लक्षात? आता इथे खऱ्या अर्थानं कन्सेप्ट आहे टाइम डिस्टन्स स्पीडची. जो आता टाइम आलेला आहे आपला तो टाइम म्हणजे इथे लिहितो आहे बी प्लस यस प्रवाहाच्या दिशेचा वेग, प्रवाहाच्या दिशेचा टाइम आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा टाइम जो किती दिलेला आहे दुप्पट वेळ लागतो आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या दिशेने पोहायला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो आहे. म्हणजे याला जर 1 युनिट टाइम लागत असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा टाइम किती असणार? 2 युनिट असणार. आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजेच याचा दुप्पट दिसून आलेला आहे आपल्याला. प्रवाहाच्या दिशेचा जो दुप्पट आहे तो काय आलेला आहे? 2 आलेला आहे. इथे लक्षात घ्यायचं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो आहे. यालाच काय म्हटलं गेलेलं आहे? डाऊनस्ट्रीम स्पीड. यालाच म्हटलं गेलेलं आहे अपस्ट्रीम स्पीड. त्याच्यामुळे हे काय करतात? हे कन्फ्युजन करत नाहीत. मराठीमध्ये फार असं कन्फ्युजन दिशेने विरुद्ध दिशेने. बेटर वे की डाऊनस्ट्रीम स्पीड इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचा प्रश्न. डाऊनस्ट्रीम स्पीड दिलं आहे, अपस्ट्रीम स्पीड दिलेला आहे, ते लगेच कळून जाईल. ऑब्वियसली प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल तर आपल्याला टाइम कमी लागणार आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर टाइम जास्तच लागणार आहेत, कारण स्पीड काय होत आहेत? कमी होत आहेत. आता जेव्हा डिस्टन्स कॉन्स्टंट असतं त्या केसमध्ये काय होतं? डिस्टन्स सारखंच आहेत. त्या केसमध्ये टाईमचा जो रेशो असतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीडचा असतो. टाईम हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड असतो. म्हणजे टाईम हा व्यस्त असतो वेगाच्या. कधी? जेव्हा डिस्टन्स कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजे जो आपला स्पीडचा जो रेशो फॉर्म होतो आहे तो काय होतो आहे? 2:1. बस एवढं सोपं आहे आणि सरळ आहे. फार केस याच्यामध्ये अवघड वगैरे नाही आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी याच्यामधल्या बेसिक होत्या. काय काय दिलेल्या आहेत आपल्याला? बीची व्हॅल्यू 9.6 किलोमीटर पर आवर दिलेली आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे प्रवाहाचा वेग किती आहे. प्रश्न खूप छान आहेत, त्याच्यामुळे ते नीट समजून घ्यायचं आहे. आपल्याला इथे एक याची हिंट दिलेली आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतोय. याला 2 युनिट लागत असेल तर ऑब्व्हियसली याला 1 युनिट लागणार. राईट. याला जर 1 युनिट लागत असेल तर ऑब्व्हियसली याला 2 युनिट वेळ लागणार. आणि डिस्टन्स कॉन्स्टंट आहेत. डिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल तर स्पीडचा रेशो इन्व्हर्स होतोय. म्हणजे 2:1 हा रेशो फॉर्म होतो आहे. कन्सेप्ट कुठे शिकवलेले आहेत? टाइम डिस्टन्स स्पीड. हे लेक्चर अवश्य बघून घ्यावं. त्याच्यामध्ये मी सखोल पद्धतीने याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. राईट. टाइम सेम असेल तर डिस्टन्स आणि स्पीड काय असतो? ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे डिस्टन्स इक्वल टू स्पीडचा जो डिस्टन्सचा रेशो असतो तो स्पीडचा रेशो असतो. कशामध्ये? जेव्हा टाइम कॉन्स्टंट असेल, टाइम सारखा जर लागत असेल. चोर पोलीस एक्झाम्पलमध्ये आपण सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा
डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, अंतर स्थिर असेल, समान असेल अंतर, त्या केसमध्ये स्पीडचा टाईमचा जो रेशो असतो तो स्पीडच्या इनव्हर्स असतो, किंवा स्पीडचा जो रेशो असतो तो टाईमच्या इनव्हर्स असतो किंवा व्यस्त असतो. आलं का लक्षात? ठीक आहे. आता हा किती झालेला आहे, मला याला कन्व्हर्ट करायचं आहे कशामध्ये, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बी प्लस एस ही जी व्हॅल्यू आलेली आहेत. आता मला जर बीची जर व्हॅल्यू काढायची असेल, राईट, बोटीची, बी प्लस एस अपस्ट्रीम स्पीड प्लस डाऊनस्ट्रीम स्पीड ॲड करणार आणि डिवायडेड बाय 2 करणार. किती येणार हा? 3 डिवायडेड बाय 2 बीची व्हॅल्यू आली. एसची व्हॅल्यू किती आलेली आहेत? एसची जी व्हॅल्यू येणार याच्यामधला डिफरन्स घेतोय आपण 1/2. 2 मायनस 1 मधला डिफरन्स किती येतो आहे? 1 डिवायडेड बाय 2 करतो आहेत. राईट, फार बेसिक आहेत आणि सोपा आणि सरळ आहेत. राईट, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जेव्हा आपल्याला बीची जर व्हॅल्यू काढायची असेल तर बी प्लस एस बोट आणि स्ट्रीमचा वेग अधिक बोट आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग भागाकारामध्ये 2. कधी? जेव्हा बीची व्हॅल्यू काढायची असेल. जेव्हा एसची व्हॅल्यू जर काढायची असेल त्या केसमध्ये प्रवाहाच्या दिशेचा वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग डिवायडेड बाय 2. आता आपण इथे सेम तेच केलेलं आहे. सेम काय केलेलं आहे? आपल्याला डाऊनस्ट्रीम स्पीडचा याचा रेशो फॉर्म झालेला आहे 2:1 आणि इथे फॉर्म करत असताना बीची जर व्हॅल्यू काढायची असेल 2 + 1 3 म्हणजे 3 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, किंवा तुम्ही याला याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण मल्टिप्लायर शोधणार. जो मल्टिप्लायर किती असणार? एक्स म्हणजे 2x. हे येत आहेत आपला प्रवाहाच्या दिशेचा वेग. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध किती येणार? 1x म्हणजे x. आलं का लक्षात? 2x प्लस x म्हणजेच किती येत आहेत? 3x. ओके, 2x मायनस x म्हणजेच किती येत आहेत? x डिवायडेड बाय 2 करतो आहेत आपण. ओके, आता जर याचा रेशो फॉर्म करतो आहेत बोटीचा आणि स्ट्रीमचा, तो रेशो किती येतो आहे? आता हा 3x/2 इक्वल इज टू S2 x/2. ओके, 2 कॅन्सल्ड होणार. राईट, हा एक जाणार, इथे काय राहणार? 1 म्हणजे 3:1. B:2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 3:1. फार सोपं आणि सरळ आहेत, खूप काही अवघड वगैरे करून घेऊ नका. तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला एलॅबोरेट करून सांगतोय स्टेप बाय स्टेप. आता आपल्याला दिलेली आहेत 3 युनिटची व्हॅल्यू. किती दिलेली आहेत? बीची व्हॅल्यू किती दिलेली आहेत? 9.6. म्हणजे हे जे 3 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहेत ते किती दिलेली आहेत? 9.6 दिलेली आहेत. 3ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 9.6 येणार? 3.2नी. जेव्हा आपण 3ला 3.2नी मल्टिप्लाय करू त्या केसमध्ये आपल्याला 9.6 ही व्हॅल्यू मिळते आहेत. म्हणजे रेशोच्या एका भागाला जर आपल्याला 3.2नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला वास्तविक व्हॅल्यू जर मिळत असेल तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला 3.2नी मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय मिळणार आपल्याला? स्ट्रीमची व्हॅल्यू, प्रवाहाचा वेग. आलं का लक्षात? ठीक आहे, म्हणजे या 1 युनिटला सुद्धा आपण 3.2नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? 3.2 km/h. हा काय मिळणार आपल्याला? स्ट्रीमचा वेग, प्रवाहाचा वेग, जो आन्सर ऑप्शन क्रमांक आहे ए. हे आपलं आहे, फार सोपं आणि सरळ. पुन्हा सांगतो, इथे काय दिलेलं आहेत आपल्याला? इथे दिलेलं आहेत एक व्यक्ती स्थिर पाण्यात 9.6 किलोमीटर या वेगाने पोहू शकतो. म्हणजे जो बी आहेत, बीची व्हॅल्यू दिलेली आहे 9.6 km/h. त्याच्यानंतर परंतु त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतोय. जो टाइमचा रेशो फॉर्म होतो आहे प्रवाहाच्या दिशेने जेवढा वेळ लागतोय त्याच्या दुप्पट वेळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागतोय. प्रवाहाच्या दिशेने जर 1 युनिट वेळ लागत असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 युनिट टाइम लागतोय. आता डिस्टन्स कॉन्स्टंट आहेत. आलं का लक्षात? डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर त्या केसमध्ये काय होणार? स्पीडचा टाइमचा रेशो उलटा बनणार, स्पीडचा बनणार तो रेशो. राईट, स्पीडचा रेशो किती झालेला आहे? 2:1 झालेला आहे. 2:1 जर स्पीडचा रेशो झालेला असेल तर फार सोपा आणि सरळ आहेत. तर तुम्हाला सवय आहेत की याच्या रेशोला एक्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला वास्तविक व्हॅल्यू मिळते. तर प्रवाहाच्या दिशेचा वेग किती झाला आहे? 2x. ठीक आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती झालेला आहे? x. आता आपल्याला बोटची जर व्हॅल्यू जर काढायची असेल 2x प्लस x डिवायडेड बाय 2 म्हणजे 2x प्लस x किती झाला आहे? 3x डिवायडेड बाय 2. आता याचा वेग कळायचा आहे, प्रवाहाचा वेग कळायचा आहे. प्रवाहाचा वेग मधले याच्यामधला डिफरन्स 2x मायनस x डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती राहिलेला आहे? x/2. आलं का लक्षात? आता b मायनस एसचा पण रेशो फॉर्म करतो आहे.
हा 2 2 इथंच कॅन्सल झालेला आहे, राईट. तुम्ही याला इकडे घेऊन जाल, याला इकडे घेऊन जाल, काही इश्यू नाही आहे, ठीक आहे. या 2 ला इकडे घेऊन जाल, हा मल्टिप्लायमध्ये जात आहे, हा 2 इकडे घेऊन जाणार मल्टिप्लाय, म्हणजे कॅन्सल होऊन जाणार. एक्झॅक्टली, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स एक्स कॅन्सल झाला, एक्स एक एक एक्स एक एक, म्हणजेच राहिला काय इथे 1 राहिलेला आहे, राईट. सो 3:1 हा अशा पद्धतीचा रेशो फॉर्म झालेला आहे. B:C चा, B:S चा, म्हणजे बोटीचा आणि यसचा वेग, स्ट्रीम, स्थिर पाण्यातील बोटीचा वेग किंवा स्थिर पाण्यातील आदित्य आहे का इथे, नाही, व्यक्तीचा वेग आणि प्रवाहाचा वेग, ठीक आहे. स्थिर पाण्यातील व्यक्तीचा वेग किती दिलेला होता, 9.6 km/h दिलेला होता, राईट. म्हणजे या 3 युनिटला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 9.6 येईल, 3.2नी. रेशिओच्या एका भागाला जर 3.2नी मल्टिप्लाय केल्यानंतर वास्तविक व्हॅल्यू जर मिळत असेल, रेशिओच्या दुसऱ्याही भागाला 3.2नी मल्टिप्लाय करणार, काय मिळणार आपल्याला वास्तविक व्हॅल्यू. म्हणजे 3.2 गुणिले जर 1 करतो तर आपल्याला 3.2 km/h मिळतात, राईट. का बरं आपण करतोय, कारण रेशिओची प्रॉपर्टी आहेत. आलं का लक्षात, ठीक आहे. ते रेशिओ अँड प्रपोर्शन हे लेक्चर बघून घ्याल, त्याच्यामध्ये हे सगळं एलॅबरेट केलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक माणूस 4 तासात 44 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने पोहू शकतो. जर स्थिर पाण्यात माणसाच्या पोहण्याचा वेग 8 km/h असेल तर तो 25 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहल्यास किती वेळात ते पूर्ण करेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे आपल्याला. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 44 किलोमीटर जे अंतर आहेत ते प्रवाहाच्या दिशेने आहेत, राईट. म्हणजे B+S प्रवाहाच्या दिशेचं जे अंतर दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, 44 किलोमीटर दिलेलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट चांगली ठाऊक आहे, काय दिलेलं आहे, डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू स्पीड. आता आपल्याला प्रवाहाच्या दिशेचा वेग माहिती करून घ्यावा लागेल इथे, ठीक आहे. वेग माहिती करून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या प्रवाहाचा वेग मिळेल, आणि प्रवाहाचा वेग मिळाल्यानंतर फार सोपं आणि सरळ होऊन जाईल, कारण आपल्याला बीची व्हॅल्यू किती दिलेली आहेत, स्थिर पाण्यात पोहण्याचा वेग किती आहे त्या माणसाचा, 8 km/h. सो बीची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 8 km/h. आता प्रवाहाच्या दिशेचा वेग जो दिसून येतोय तो किती दिसून येतो आहे, तो दिसून येतो आहे डिस्टन्स 44 डिवायडेड बाय टाइम किती लागला आहे त्याला, 4 लागलेला आहे. सो यसची व्हॅल्यू किती येणार, 11 km/h. हा काय येणार आपला यस येणार. म्हणजे यसची जी व्हॅल्यू येत आहेत ते किती येत आहेत, 11 km/h येत आहेत. सो हिअर बीची व्हॅल्यू आलेली आहेत, सॉरी B+S आलेला आहेत 11 km/h. आणि बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहेत. बीची व्हॅल्यू किती दिलेली आहेत, 8. म्हणजेच यसची व्हॅल्यू किती येणार, 3 येणार. कशा रीतीचं, B+S इक्वल टू जर 11 असेल आणि बीची व्हॅल्यू इथे 8 दिलेली आहेत, 8+S इक्वल टू 11. हिअर S इक्वल टू 11 - 8 किती येणार, 3 km/h. बरोबर आहे का, 3 km/h. हा काय आला आपला प्रवाहाचा वेग आलेला आहे. आपल्याला आता 25 किलोमीटर हे जे डिस्टन्स आहेत, हे डिस्टन्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेल्यास, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं असेल तर काय येणार आपला B-S इक्वल टू टाइम. आणि 25 डिवायडेड बाय 8 - 3 इक्वल टू जो टाइम येतो आहे तो किती येत आहेत, 25 डिवायडेड बाय 5, 5 - 5 = 25. 5 तास आपल्याला तिथे दिसून येणार, 5 तास त्याला टाइम लागणार. आलं का लक्षात, फार सोपं आणि सरळ आहे. मॅक्सिमम प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सेशनमध्ये. आणि आपलं हे आजचं हे सेशन इथे संपते आहेत, ठीक आहे. आणखी काही तुमच्या क्वेरीज वगैरे असेल तर बिलकुल कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचं जे सेशन असेल ते परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनचंच असेल. आलं का लक्षात, ठीक आहे. ते पण ते सेशन आपण डिस्कस करूया. देन त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीसुद्धा आपण डिस्कस करूया. जर तुम्हाला वाटत असेल तर प्रोबॅबिलिटी घ्यावं, ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.